आज घेऊन आले ब्रोकली सिमला चीज पाव सँडविच. हे नाव मीच आपलं दिलं कारण मीच क्रिएट केली आहे ना रेसिपी म्हणून. बरं, हे पाव सँडविच खायला एवढं भारी लागतं ना की मन आणि पोट दोन्ही पण भरत नाही. त्यामुळे आधीच सांगते, एक करू नका, किमान करताना 2 तरी करा. हे पाव सँडविच तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा 4च्या चहाच्या वेळेस करून खाऊ शकता. बरं, याचे फायदे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते नक्की वाचून घ्या. आणि ब्रोकलीशी रिलेटेड ही पहिली रेसिपी मी इथे शेअर करते. चला तर करूया रेसिपीला सुरुवात. सगळ्यात आधी घेतलीये ब्रोकली, लाल आणि पिवळी सिमला मिरची. बरं, हे जास्त महाग नसतं बरं का. भाजीवाल्याकडून भाव करून घेतला की 70-80 रुपयामध्ये तो सहज देतो. मग घेतलंय अमूलदादाचं चीज आणि बेकरीमधला 15 रुपयाला जो गोड बनपाव मिळतो ना तो घेतलाय. आणि पुन्हा अमूलदादाचं बटर, मेयोनीज तर लागणारच. सगळ्यात आधी ब्रोकली, सिमला मिरचीचे तुकडे कट करून पाण्यात घालायचे. मग बनपावाला मधून अलगद कापायचा. व्हिडिओमध्ये बघतच असाल अगदी त्याप्रमाणे. लगेच ब्रोकली उकळून घ्यायची. 5 ते 6 मिनिटं फक्त, जास्त उकळायची नाही की ती म्हणेल बस कर बाई, आता माझं आयुष्य संपलंय. मग उकळलेली ब्रोकली चाळणीमध्ये नितळत ठेवायची. म्हणजेच काय, पूर्ण पाणी त्याचं काढून टाकायचं. मग घ्यायचं आपलं हत्यार चॉपर आणि ब्रोकली सिमला मिरचीचं इमोशनल ब्रेकडाऊन करायचं. म्हणजेच काय हो, बारीक कट करून घ्यायची. चला घ्या एक बाउल, त्यात घाला कट केलेल्या ब्रोकलीचे मिश्रण. मग येऊ द्यात मेयोनीजला. मग इथे थोडी घातली आहे चीज पावडर फ्लेवरसाठी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मग घातलाय सँडविच मसाला. बरं, याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर याची लिंक मी व्हिडिओच्या खाली जोडते, तेवढं एकदा चेक करून घ्या. मग यामध्ये घातलंय चवीनुसार मीठ आणि सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. जसं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळे एकत्र गोंधळ घालतात ना, अगदी त्याप्रमाणे. चला आता मधोमध कापलेला बनपाव घ्या. त्याला आधी एकाच बाजूला बटर लावून घ्या आणि त्यामध्ये ब्रोकलीचा मसाला भरा आणि वरून चीज किसून सगळीकडे पसरवा. वरून थोडासा चाट मसाला भुरभुरवा, कारण मी इथे विसरले. आणि पाव बंद करून ठेवा त्याला तव्यावर गरम करायला. फक्त चीज वितळेपर्यंतच गरम करा आणि व्हिडिओमध्ये दाखवले ना त्याप्रमाणे कट करा आणि चहा किंवा दुधासोबत खा. मी चहा घेत नाही, दूध पिते, म्हणून इकडे तुम्हाला दूध दिसतंय. खायला खूप भारी लागतं, म्हणजे खालून क्रिस्पी होतं आणि मधून ज्युसी. अशा प्रकारचं हे सँडविच लागतं. सो नक्की ट्राय करून बघा.